रस्ताच नाही जागेवर तर टोल का द्यायचा असा सवाल करत NH4 हायवेच्या दुरावस्थेबाबत काँग्रेसने तासोडे टोलनाक्यावरती तीव्र आंदोलन केले। पुणे बेंगलोर महामार्गावरती असलेल्या टोलनाक्यावरती टोलमाफी मिळावी यासाठी काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात आलं। 4 टोलनाक्यावरती वाहनांना आज पूर्णपणे टोलमाफी देण्यात आली। कराडमध्ये देखील तासोडे टोलनाका येथे आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजित कदम, उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट नितीन गडकरींना सवाल केला। अदानींना कोणताही रस्ते बांधण्याचा अनुभव नसताना कॉन्ट्रॅक्ट देण्याचा दबाव कोणाकडून आला असा सवाल देखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला। तसेच नितीन गडकरी या दबावाला बळी पडले का यासह अदानी, DP जैन या कंपन्यांकडून सब ठेकेदार नेमल्यामुळे केवळ नफाच कमवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केला। या आंदोलनामध्ये काँग्रेसचे कराड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, NUCIचे अमित जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्त्यावरती सुरू असलेलं बांधकाम पूर्ण होत नाही आणि पडलेले खड्डे जोपर्यंत बुजवत नाही तोपर्यंत 50% टोलमध्ये सूट द्यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती। मात्र ही मागणी मान्य न झाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी रास्ता रोको सुरू केला। यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून वाहने देखील अडवण्यास सुरुवात केली। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। पुणे कोल्हापूर महामार्गावर जे रस्ता रुंदीकरणाचं काम चाललेलं आहे आणि या रस्त्यावर जो टोल घेतला जातोय, रस्त्याची जी दुर्दशा झालेली आहे, स्थानिकांना टोल माफी दिली जात नाही, त्यांचे धंदे उद्ध्वस्त झालेले आहेत, अपघातांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, रस्त्यात खड्डे बुजवायचं काम अजिबात होत नाहीये आणि त्यामुळं प्रवासाला दुप्पट वेळ लागायला लागलेला आहे। तरीही टोल मात्र सक्तीने वसूल केला जातोय, टोल वाढतच चाललेला आहे। यावेळेला आम्ही पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, सांगली जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटी, कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी, या नॅशनल हायवे 4 वर असणाऱ्या काँग्रेस कमिटी आणि टोलच्या आसपासच्या लोकांनी या 4ही टोलमध्ये आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनामध्ये आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या खालीलप्रमाणे: कराड परिसरामध्ये रुंदीकरणाचं काम मेन कॉन्ट्रॅक्टर अडानी यांना दिलेलं आहे। अडानी कंपनीला कुठलाही हायवे कन्स्ट्रक्शनचा अनुभव नाही आहे। त्यांचा फक्त त्यांच्याकडे एकच आहे की त्यांची वरिष्ठांची फार जवळीक आहे, नरेंद्र मोदींची त्यांची फार जवळीक आहे। त्यामुळे त्यांना कुठलाही हायवेचा अनुभव नसताना त्यांना मेन कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलंय। अडानींनी सब कॉन्ट्रॅक्टर जैन कंपनीला दिलेला आहे। 2 ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे 2 ठिकाणी नफा वसूल केला जातोय। जैन कंपनी जी सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कंपनीनं अनेक खाली आपले सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत। आज त्यांची काय आर्थिक देणीक घेणे मला काही माहिती नाही। पहिला सवाल नितीन गडकरी यांना आहे की अडानींना कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे तुमच्या लेवलला ठरलं का हे नरेंद्र मोदींच्याकडून पंतप्रधान कार्यालय तुमच्यावर दबाव आला? तो जर दबाव आला असेल तर तुम्ही इतके ज्येष्ठ पक्षाचे नेते आहात, तुम्ही त्या दबावाला का न जुमानता हे काम तुम्ही अनेक सब कॉन्ट्रॅक्टरांना का दिलेलं आहे? त्यामुळं कामाचा दर्जा कमी होतो, कामाच्या किमती वाढते, ते तुम्हाला माहिती आहे। तुम्ही इतके रस्ते निर्माण केलेले आहेत। हा पहिला सवाल। जैन कंपनी जर आपल्याला पैसे त्यांच्याकडे नसतील, त्यांना पैसे मिळाले नसतील, काही कामाच्या दर्जाबद्दल काही वाटाघाट, काही अडचणी असतील तर काम पूर्ण होणार नाही, रस्ता असाच अडखळत पडेल। काम हे जून महिन्यापर्यंत पूर्ण व्हायचे होते, ते झालेलं नाहीये। त्याचबरोबर काही अनेक मागण्या आमच्या आहेत। स्थानिक लोकांना टोलमधून माफी दिली गेली पाहिजे। या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे आणि ह्या पावसाळ्याच्या आज मौसममध्ये गेल्या काही महिन्यांपासून पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुढे बेळगावला जाणारे जी काही वाहनं आहेत, लोकांची फार त्रास लोकांना सहन करावा लागतोय। ज्या प्रवासाला खऱ्या अर्थाने 3 तास लागतात त्या प्रवासाला 5.5-6 तास लागायला लागलेत। टोलवर या ठिकाणी गर्दी होती। ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, ह्यांना
प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होती। या पलीकडे सुद्धा ॲम्ब्युलन्स ज्या असतात जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर किंवा काही अपघात घडतो किंवा जी गावं असतात त्या गावात काही दुर्घटना घडते त्या तिथनं जेव्हा हे ॲम्ब्युलन्स ह्या रस्त्याने जातात त्यांना सुद्धा या ठिकाणी आज फार त्रास सोसावा लागतो। आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे। या रस्त्याची या ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे, टोल तोपर्यंत बंद केले पाहिजे। निष्कारण या ठिकाणी रस्ता चांगला नाही, गैरसोय होती, 5.5-6 तास लोकांना प्रवास करावा लागतो पुण्यापासून कोल्हापूर किंवा मुंबईपर्यंत आणि अशा परिस्थितीत टोल घेतला जातो। हे आम्ही आज काँग्रेस पक्ष म्हणून सातारा सांगली जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून या टोलवर या ठिकाणी नागरिकांच्या वतीने आंदोलन करत आहोत। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।